नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पंकज काकांनी रमाच्या मोबाईलवर जे लोकेशन पाठवलेले असते, म्हणजे पंकज काकाला गुंडांनी जे ते बांधून ठेवण्यात आलेले असते त्या ठिकाणावर रमा आणि अक्षय हे येऊन पोहोचतात. गाडीच्या खाली उतरल्यानंतर अक्षय हा रमाला म्हणतो की रमा, तू गाडीमध्येच बस आणि हा मोबाईलसुद्धा तुझ्याकडेच राहून दे, मी तोपर्यंत इकडे शोधून येतो. आणि रमा जरा सावधच राहा. तेव्हा रमा म्हणते, तुम्ही मला कळवत राहा की काय होते ते. तेव्हा अक्षय रमाच्या हातात गाडीची चावीसुद्धा देतो. तेव्हा अक्षय समोर ज्या टेम्पोमध्ये पंकज काकाला बांधून ठेवलेले असते त्या टेम्पोसमोर येतो आणि टेम्पोमध्ये डोकावून बघतो तर हळूच परत खाली उतरतो आणि पुन्हा मागे टेम्पोमध्ये येतो. आणि त्याच वेळेस त्या टेम्पोमध्ये त्याला पंकज काका हे बांधलेले दिसतात. तर अक्षयला ही सर्व बघून धक्का बसतो आणि समोर ते गुंड पत्त्यांचा डाव खेळत असतात आणि दारूसुद्धा पित असतात. तेव्हा पंकज काका हे म्हणजे खुणावून अक्षयकडे बघत असतात. तर अक्षय पंकज काकांना शांत राहण्यासाठी सांगतो आणि त्याच वेळेस एका गुंडाचे अक्षयकडे लक्ष जाते आणि तो गुंड लगेच उठतो. अक्षयला विचारतो की काय पाहिजे. तेव्हा अक्षय हा पंकज काकांना हात वर करून त्या गुंडाला म्हणतो की मला खोपोलीला जायचं आणि रस्ता चुकलोय, तेवढा रस्ता व्यवस्थित सांगता का. तेव्हा तो गुंड उठतो आणि चल मी तुला रस्ता दाखवतो असे बोलून तो अक्षयला तिथून घेऊन जायला निघतो. रमा ही गाडीमध्येच असते. तर तो गुंड पुन्हा अक्षयला पुढे घेऊन येतो आणि विचारतो की कुठे जायचे असे म्हटलात तुम्ही. तेव्हा अक्षय पुन्हा वाशी असे बोलतो. तेव्हा तो गुंड म्हणतो की आत्ता तर तुम्ही खोपोलीला जायचे म्हणत होतात. अक्षय म्हणतो की अगोदर वाशीला जायचे आणि नंतर खोपोली. तर तो गुंड विचारतो की अहो नक्की तुम्हाला कुठे जायचे तरी. अक्षय म्हणतो की अहो पनवेलीकडेच आहे ना उजवीकडे. तेव्हा तो गुंड नाही म्हणत असतो. तेवढ्यात दुसरा सुद्धा गुंड येतो आणि तुमचे काय चालले असे विचारतो. तेव्हा तो दुसरा गुंड त्या गुंडाला म्हणतो की पनवेल उजवीकडे म्हणतो आणि डावीकडे म्हणतो, काहीच कळत नाही याला नेमकं जायचे तरी कुठे. तर सर्वजण गुंड तेथे अक्षयजवळ येतात आणि अक्षय त्यांना नादी लावण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात पंकज काका हे टेम्पोच्या खाली उतरतात आणि तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मात्र एका गुंडाचे लक्ष पंकज काकाकडे जाते आणि तो पळतोय पग असे दुसऱ्या गुंडाला म्हणून ते जायला निघतात. तर तो गुंड खाली पडतो. तर अक्षय त्यांना मारण्यासाठी लागतो. तेव्हा ते गुंड एकमेकांच्या अंगावर पडतात. तर अक्षयसुद्धा पंकज काकाच्या मागे धावू लागतो. इकडे गाडीमध्ये रमाला सुद्धा टेन्शन येते. अक्षयची काळजी लागलेली असते, कारण एकटेच गेले इतक्या रात्री आणि मी त्यांना सोबत जाऊ की नको असाच विचार ती करत असते. तेव्हा तो गुंड पंकज काकाला पकडतो. तेव्हा अक्षय लगेच त्याला मारतो आणि पंकज काकाला तेथून जायला म्हणजे घेऊन निघतो. तेवढ्यात लगेच दुसरे गुंड धावतच येतात आणि अक्षयला पकडतात. तेव्हा ते गुंड अक्षयला आणि पंकज काकाचे हात बांधतात. तेवढ्यात रमा मागून येते आणि त्या गुंडाच्या डोक्यामध्ये एक काठी घालते. तेव्हा तो गुंड खाली पडतो आणि कोण आहे रे ही असे विचारतो. तेव्हा पंकज म्हणत असतो की भाची आहे ही माझी आणि माझ्या जावायला सोडून द्या. तेव्हा तो दुसरा गुंड लगेच रमाला पकडतो आणि तिचे सुद्धा हात बांधतो. अक्षय रमाला म्हणत असतो की रमा, तू का आली इथेच, मी तुला सांगितले होते ना येऊ नको म्हणून. रमा म्हणते की अहो मी किती वेळेपासून तुमची वाट बघते, तुम्ही आलेच नाही, त्यामुळे मला तुमची काळजी वाटली म्हणून मी सुद्धा आले. आणि तो गुंड तिघांच्याही डोळ्याला रुमाल बांधण्यासाठी सांगतो. रमा आणि अक्षय पंकज काका सोडा सोडा असे करत असतात. तर इकडे घरी सीमाला काळजी लागते की रमा आणि अक्षय अजून का आले नसेल. सीमाला टेन्शन येते म्हणून ती अक्षय आणि रमा या दोघांचा सुद्धा फोन लावते, परंतु दोघीसुद्धा फोन घेत नाही. तेव्हा सीमाच्या डोक्यात येते की कावेरीला तरी फोन लावून बघावा, म्हणून ती कावेरीला लगेच फोन करते. तेव्हा सीमा विचारते की अगं रमा आणि अक्षय तिकडे आले होते का. तेव्हा कावेरी म्हणते की अगं ते आले होते पण दुपारीच गेले. तेव्हा सीमा म्हणते की अजून ते घरी नाही आले. तेव्हा कावेरी म्हणते की अगं रमाच्या मोबाईलवर एक पत्ता आला होता आणि बहुतेक तो पंकज काकांनी पाठवला असणार, म्हणून ते तिकडे त्यांना शोधण्यासाठी गेले असणार. तेव्हा सीमा विचारते की कुणाच्या मोबाईलवरून तो पत्ता म्हणजे लोकेशन आले होते. तेव्हा शशिकांत मात्र त्या दोघींचे बोलणे ऐकत असतो. सीमा म्हणते की अगं ते दोघे सुद्धा येथे नाही आले आणि बराच वेळ झाला, मला त्यांची काळजी वाटते. शशिकांत लगेच पुढे येतो आणि
सीमा काय झाले? तर सीमा लगेच फोन ठेवते आणि लगेच शशिकांतला म्हणते की काही नाही झाले. तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं सीमा, तुझा चेहरा किती काळजीत पडण्यासारखा दिसतोय आणि तू म्हणते काही झाले नाही. आणि मुद्दाम शशिकांत म्हणतो की सीमा, ते दोघे अजूनसुद्धा घरी आले नाही, मला त्यांची काळजी वाटते. तेव्हा सीमा म्हणते की नाही अहो, येतच असतील. शशिकांत मुद्दाम सीमाकून सर्व काढून घेण्यासाठी म्हणतो की अगं सीमा, सांग मला, माझा अक्षय मुलगा आहे, मला त्याची काळजी वाटते. मी काहीतरी कॉन्टॅक्ट आहे ना माझे, मग मी त्यांना विचारतो की अक्षय नेमकं कुठे गेले असेल. तेव्हा सीमा ही खरे सांगून जाते की रमाचे काका आहे ना, पंकज काका, त्यांना कोणीतरी पकडून नेलेले आहेत आणि त्या पंकज काकांनी रमाच्या मोबाईलवर वेगळ्याच कुठेतरी लोकेशनवरून पत्ता पाठवला आणि त्या लोकेशनपर्यंत रमा आणि अक्षय त्यांना शोधण्यासाठी गेले. तर ते ऐकून शशिकांतला मात्र धक्का बसतो आणि त्याला शेवटी सर्व काही माहिती होते. तेव्हा सीमा म्हणते की आओ, तेवढे कॉन्टॅक्ट करून बघा ना. शशिकांत म्हणतो की हो बघतो, आणि तो पुन्हा त्या गुंडांना फोन लावण्याचा प्रयत्न करायला आतमध्ये येतो. तर इकडे तो गुंड रमाला म्हणत असतो की ही तर जाम भारी दिसते, हिला मलेशियाला घेऊन जाऊ आपण आणि तिकडे छान असे काम हिला देऊ. तेव्हा अक्षयला खूप राग येत असतो. तेव्हा अक्षय लगेच लाथाने त्या गुंडांच्या पोटात मारतो. तेव्हा तो गुंड आणखीन चवताळतो आणि लगेच पिस्तूल काढून अक्षयच्या डोक्याला लावतो. तेव्हा रमा म्हणते की काय करता हो तुम्ही माझ्या नवऱ्याला? पंकज काका म्हणत असतो की सोड माझ्या जावयाला. तेव्हा तो गुंड म्हणत असतो की तुला काय करतो ते बघायचे का? म्हणून रमाच्या डोळ्यावर जी पट्टी बांधलेली असते ती लगेच तो गुंड सोडतो. तर रमाला समोरचे दृश्य बघून खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो गुंड म्हणतो की आता तुमच्या नवऱ्याला आणि याच्या जावयाला गोळी झाडून कुठे पाठवायचे ते मला चांगले समजते, त्यामुळे आता मी याला गोळी हा झाडतोच. तेव्हा पंकज काका म्हणतो की अरे, मला कुठे न्यायचे तिकडे घेऊन जा, परंतु माझ्या जावायचा यामध्ये काही दोष नाही, त्याला सोडून द्या. रमा म्हणते नी आहो सोडा ना त्यांना, का त्यांच्याशी असे वागता? तेवढ्यात रमा लगेच आपले डोळे झाकते आणि ए महादेवा, आता तूच काहीतरी करू शकतो, म्हणून ती महादेवाची प्रार्थना करते. तेवढ्यात लगेच तो जो गुंड असतो तो अक्षयच्या डोक्याला पिस्तूल लावूनच असतो आणि लगेच तेवढ्यात शशिकांतचा फोन त्याच्या मोबाईलवर येतो आणि बोलण्यासाठी तो बाजूला जातो. तेव्हा शशिकांत त्या गुंडाला विचारतो की तुम्ही तुमचा मोबाईल त्या पंकजकडे दिला होता का? तेव्हा लगेच तो गुंड म्हणतो की हो, कारण त्याला त्याच्या भाचीचा फोटो बघायचा होता. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे, त्याने लोकेशन त्यांना पाठवले. तेव्हा तो गुंड म्हणत असतो की त्या तिघांना आता मी जाम पकडलेले आहे साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा शशिकांत म्हणतो की आता मी जे काही सांगतो तेच ऐक, त्या पंकजला जरा बाजूला घे आणि माझ्यासाठी म्हणजे माझ्याबरोबर बोलण्यासाठी त्याला फोन दे. तेव्हा तो गुंड लगेच इकडे येतो. इकडे रेवाला जाम टेन्शन येते, कारण तिला असे वाटते की रमा ही अक्षयला बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेली, त्याच्याबरोबर वेळ घालवते आणि अक्षयला जर परत रमा आवडली तर मग माझं काय होणार? मी सुद्धा येते या अवस्थेत घरी बसले. तेव्हा रेवाला जाम टेन्शन येते आणि तेवढ्यात आनंद आणि जान्हवी रेवाच्या रूममध्ये येतात आणि रेवाचा तो पडलेला चेहरा पाहून विचारतात की रेवा काय झाले, काय इतकी टेन्शनमध्ये दिसते? तेव्हा रेवा म्हणते की काही नाही, कारण या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये माझे मूड हे चेंज होतच असतात. तेव्हा आनंद म्हणतो की त्यात काय, 12ही महिने तुझे मूड असेच चेंज होत राहणार. आनंद म्हणतो की रेवा नवीन सांग काहीतरी. तेव्हा जान्हवी आनंदला गप्प बसवते आणि रेवाला विचारते की मला एक गोष्ट सांग की इंटरनेटवर तू प्रेग्नन्सीच्या अवस्थेमध्ये काय काय होत असते हे सर्च केले ना, आणि जे काही त्यामध्ये आहे तसेच होते ना तुला सर्व? तेव्हा रेवा म्हणते की जान्हवी हे काय बोलतेस तू? जान्हवी म्हणते की अगं तसे नाही, कारण तुला एकाबरोबर म्हणजे सर्व काही हे एकदाच व्हायला लागले, डोळेसुद्धा एकदाच, मूडसुद्धा तुझे एकदाच बदलायला लागले, म्हणजे एकामागून हे सर्व होत असते आणि तुला तर एकाच वेळी हे सर्व. बाळाची जसजशी वाढ होत जाते तसतसे हे बदल होत जातात, परंतु तुला तर हे एकामागून एक व्हायलाच लागले. मग आम्हाला आश्चर्य असल्यासारखेच वाटते जरा. आनंद म्हणतो की तुझी काळजीसुद्धा आम्हाला वाटते. तेव्हा रेवा हसते आणि जान्हवीला म्हणते की अगं, प्रत्येकाचे केस ही जरा वेगवेगळीच असते, तुझे वेगळे माझे वेगळे.
जान्हवी म्हणते की हो ना, आणि माझं जरा वेगळंच होते, परंतु तुझं जरा जास्तच वेगळे आहे. तेव्हा आनंद म्हणतो की अगं रेवा, प्रेग्नन्सीच्या ह्या अवस्थेमध्ये काही रूल्स हे फॉलो करायचे असतात, ते करते की नाही तू? तेव्हा जान्हवी म्हणते की अरे जाऊन दे, तिला थोडेच हे सर्व जमणार का? आनंद म्हणतो की हो, तिला नाही जमणार. तेव्हा रेवा म्हणते की तुमचे हे सर्व बोलणे झाले असेल तर प्लीज मला सांगता का नेमकं काय करायचे असते? तेव्हा आनंद म्हणतो की टिप नंबर 1 की अजिबात मेकअप करायचा नसतो. जान्हवी म्हणते ना हो ना, कारण मेकअप केल्यामुळे आपल्या त्वचेतील जे काही व्हिटॅमिन डी असते ते अगदी कमी होते आणि ते लहान मुलांसाठी म्हणजे बेबीसाठी चांगले नसते. आणि मी त्यावेळी अजिबात मेकअप केला नव्हता, हो ना बेबी? तेव्हा आनंद म्हणतो की हो ना. तर जान्हवी म्हणते की रेवाला हे सर्व नाही जमणार बेबी, मी तुला सांगितले ना, तू तिला काय हे सर्व सांगतो? आनंद म्हणतो की अगं जानू, तू तेव्हा ते किती मस्त असे कपडे घालायचे, पंजाबी ड्रेस, खरंच तू खूप छान अशी दिसायची आणि मला तर खूपच आवडायची. तेव्हा जान्हवी म्हणते की हो ना, कारण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बायकांनी घट्ट कपडे घालायचे नसतात. आनंद म्हणतो की नक्की तुझ्या डॉक्टरांनी तुला काही हे रूल्स सांगितले नाही का? जान्हवी म्हणते की आपण तिला काय हे सर्व सांगतो, कारण तिला तिचे डॉक्टर सांगतच असतील आणि ते खरंच डॉक्टर आहे ना. रेवा म्हणते की तुम्ही प्लीज आता जा इथून. तेव्हा आनंद म्हणतो की जान्हवी चल, मी तुला बाहेर चॉकलेट खाण्यासाठी घेऊन जातो. तेव्हा एकमेकांच्या मिठीत म्हणजे गळ्यामध्ये हात घालून ते दोघे मुद्दाम रेवाला चिडून तेथून निघून जातात. आणि रेवाला टेन्शन येते, ती विचार करते की मी जर मेकअप केला नाही आणि असे फॅशन कपडे जर घातले नाही तर अक्षयला इम्प्रेस कसे करू शकणार, म्हणून रेवाला टेन्शन येते. तर इकडे शशिकांत हा पंकज काकाला फोनवर सांगत असतो की आता तुला जसे मी गायब केले होते तसे तुझ्या भाचीला सुद्धा गायब करील आणि कायमचे वर ढगामध्ये पाठवील. त्यामुळे जे काही घडले त्यामध्ये माझं नाव अजिबात घ्यायचे नाही. तुझ्या भाचीचा जीव तुला हवा असेल तर हे जे काही घडलेले आहे ती गोष्ट स्वतःपुरतेच पोटामध्ये घालून ठेवायची, दुसऱ्याला काही सांगायचे नाही. तेव्हा पंकज घाबरतच तयार होतो की तुम्ही जे सांगता तेच मी ऐकतो. तर लगेच त्या गुंडाकडे तो फोन देतो. तेव्हा शशिकांत त्याला पुढचा प्लॅन सांगतो. तेव्हा तो गुंड अक्षय, पंकज काका आणि रमा यांना गाडीजवळ घेऊन येतो आणि मी 5 मोजेपर्यंत डोळ्यावरचा रुमाल तुम्ही काढायचा नाही आणि तो आकडे मोजायला लागतो आणि पंकज काकाचे हात सोडून देतो. तेव्हा लगेच ते गुंड तेथून पळ काढतात आणि पंकज काका लगेच आपल्या डोळ्यावरची पट्टी सोडून अक्षय आणि रमाच्या डोळ्यावरच्या पट्ट्या सोडवतात आणि त्यांना सोडवतात आणि सर्वजण विचार करतात की हे गुंड नेमकं गेले कुठे. अक्षय पंकजला विचारतो की हे गुंड नेमकं कोण होते. तेव्हा पंकज मुद्दाम खोटं सांगतो की माझं जुनं भांडण होते आणि त्यांनी आत्ता ते यावेळी उकरून काढले होते, म्हणून त्यांनी धरले होते आणि मी त्यांच्याबरोबर बोललो, त्यांनी सेटलमेंट केली म्हणून आपल्याला सोडून दिले. अक्षय म्हणतो की नाही, अगोदर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि कंप्लेंट करूयात. तर पंकजला धक्का बसतो आणि हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय जेव्हा घरी येतो तेव्हा रेवा म्हणते की अरे मला आणि बाळाला कुठेतरी लॉंग असे ड्रायव्हिंगला जावे वाटते, तू प्लीज येशील का? तर अक्षय खुश होऊन मुद्दाम हो बोलतो. रेवा जाम खुश होते आणि अक्षय रमा म्हणजे गाडीमध्ये रेवा बसते तर रमा ही त्यांच्यामध्ये येऊन बसलेली असते. तेव्हा रेवा विचारते की काय ग, तू का आलीस? तेव्हा रमा म्हणते आणि असे म्हणतात 3 तिघाला आणि काम बेघाडा, म्हणून मी आले आणि मी चौथी. असे जेव्हा रमा म्हणते, रेवा म्हणते की चौकी का? तेव्हा रमा म्हणते की हो, तू, मी आणि हे बाळ. तेव्हा रेवा लगेच डोक्याला हात लावते आणि टेन्शनमध्ये येते. तर अक्षय आणि रमा प्रेमाने एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात देतात आणि अक्षय लगेच रमाला छान असा डोळा मारतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत